त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, देन शो दॅट लॉग ऑफ पी प्लस क्यू अपॉन 3 इक्वल्स टू, म्हणजे काय करायचं, पी प्लस क्यू अपॉन 3 इक्वल्स टू काय करायचं, 1/2 लॉग ऑफ पी प्लस लॉग ऑफ क्यू, म्हणजे हे काय करायचं आहे, शो करायचं आहे. मग आता बघा इथं काय आहे की आपल्याला दिलेलं आहे, ॲक्च्युली बघा इथं थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. इथं पी आणि क्यू आहे, इथं काय आहे, पी आणि क्यू आहे. ठीक आहे, पी आणि क्यू, म्हणजे इथं गिवनमध्ये दिलेलं आहे 7 पी क्यू आहे. ठीक आहे, तर आपल्याला असं इक्वेशन दिलेलं आहे. मग आता काय करायचं की दोन्ही बाजूनं बघा इथं आता काय की इकडच्या बाजूला आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल्स टू 7 पी क्यू आहे. मग बघा आपण काय करू, दोन्ही बाजूना मग लिहा खाली पी, जे 2 पी क्यू आपण दोन्ही बाजूने ॲड करू. ठीक आहे, मग लिहा इथं ॲडिंग 2 पी क्यू ऑन बोथ साइड, मग दोन्ही बाजूने जर आपण या इक्वेशनमध्ये 2 पी क्यू जर ॲड केलं तर बघा पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू इक्वल्स टू 7 पी क्यू आणि प्लस 2 पी क्यू, कारण इथं पण 2 पी क्यू ॲड केलं, इथं पण 2 पी क्यू ॲड केलं. आता बघा पी स्क्वेअर प्लस 2 पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर, मग याचं आपण कसं लिहू शकतो, बघा आता इथं जर आपण या साईडला जर ऑब्झर्व केलं, कुठं या साईडला, तर हे काय दिसतंय आपल्याला, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2, थांबा एक मिनटं, पी स्क्वेअर नंतर न लिहू, 2 पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर, मग याचं हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर दिसतोय की नाही, मग याला काय देणार, पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता ह्या साईडला आपण काय लिहू शकतो, पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे, मग बघा पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू, आता बघा हे 7 पी क्यू आहे आणि इकडच्या साईडचे 2 पी क्यू जर ॲड केले तर काय भेटेल, 9 पी आणि क्यू. ठीक आहे, मग बघा आता आपल्याला काय भेटलं, आता पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू पी क्यू, मग हा 9 इकडे काय मल्टिप्लाय, इकडे आल्यावर काय होईल, डिवाइड होईल. ठीक आहे, मग बघा इथे लिहा ब्रॅकेटमध्ये पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 9 इक्वल्स टू पी क्यू. ठीक आहे, असं येऊ शकतं का, येऊ शकतं. आता आपण काय की ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी दोन्ही बाजूनं काय करायचं, लॉग घ्यायचं. मग लिहा इथं टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, लिहा टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, ठीक आहे. मग दोन्ही बाजून जर लॉग घेतला ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी, मग बघा लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 9 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स टू लॉग ऑफ पी क्यू. ठीक आहे, इथपर्यंत सगळं समजलं. आपण काय केलं, आधी दोन्ही बाजूंना 2 पी क्यू ॲड केला आणि नंतर काय केलं, हे आपल्याला काय भेटलं, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्मॅट भेटला. मग आपण ते पी स्क्वेअर प्लस 2 पी क्यू प्लस क्यू स्क्वेअरला काय लिहिलं, पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं इक्वल्स टू 9 पी क्यू. मग हा 9 इकडे मल्टिप्लाय होता, इकडे आलं काय केलं, डिवाइड केला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूनी काय घेतला, लॉग घेतला. आता बघा इथं काय पी प्लस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि हा 9 पण काय आहे, 3चा स्क्वेअर आहे. मग या 9ला आपण असं लिहू शकतो का, बघा इथं. ठीक आहे, 9 इक्वल्स टू 9ला काय लिहू शकतो आपण, 3 इंटू 3, म्हणजेच काय 3चा स्क्वेअर. ठीक आहे, मग आपण असं लिहू शकतो का, आता बघा इथं लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये पी प्लस क्यू अपॉन 3, मग बघा आता हा जो ब्रॅकेट आहे डायरेक्ट होल, एक मिनटं,
मग असं लिहू शकतो. मग बघा लक्ष द्या, पी प्लस क्यू अपॉन 3. आणि हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटचा डायरेक्ट स्क्वेअर घेऊ शकतो का? कारण की काय आहे की इथं पण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि इथं पण 3चा जर स्क्वेअर लिहिला आपण, आणि आपण काय करू शकतो याला, बघा आता इथं एक स्टेप इथं ॲड करतो मी. ठीक आहे, लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स टू लॉग ऑफ पी आणि क्यू. मग आता बघा, आता इथं त्यांचं दोघांचं सेपरेट स्क्वेअर न घेता आपण काय केलं, इथं काय केलं, एक सिंगल स्क्वेअर घेतला. सिंगल स्क्वेअर डायरेक्ट ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. बघा इथं काय आहे की 3चा स्क्वेअर आहे, ब्रॅकेटचा पण स्क्वेअर आहे. मग आपण काय केलं, हा 2चा स्क्वेअर जो होता तो डायरेक्ट ब्रॅकेटच्या बाहेर घेतला. ठीक आहे, मग इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला, लॉग ऑफ पी क्यू. ठीक आहे, मग बघा आता इथं हा काय आहे की लॉग ऑफ यम रेस टू एनचा फॉर्मॅट आहे. मग आपण हा 2 बाहेर आणू शकतो का? आणू शकतो. ठीक आहे, मग बाहेर आणण्यासाठी काय करावं लागेल, तर इथं फॉर्म्युला अप्लाय करावं लागेल. कोणता? पॉवर रूल. पॉवर रूल काय आहे की लॉग ऑफ यम रेस टू एन जर असेल त्याला काय लिहू शकतो आपण, एन इंटू लॉग ऑफ यम लिहू शकतो. ठीक आहे, मग बघा आता ते लिहायचं आपल्याला. इथं यमच्या जागेवरती काय दिलेलं आहे, पी प्लस क्यू अपॉन 3 आणि एनच्या जागेवरती 2 दिले. मग हा 2 बाहेर, लॉग ऑफ काय, तर इथे येणार पी प्लस क्यू अपॉन 3 इक्वल्स टू लॉग ऑफ पी आणि क्यू. ठीक आहे, आता बघा इकडच्या साईडला आपण कोणता रूल अप्लाय करू शकतो, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय आपल्याकडं, बघा प्रोडक्ट रूल लिहितो मी इथं, लॉग ऑफ, दुसऱ्या कलरने लिहितो. ठीक आहे, फॉर्म्युला आपण ग्रीन पेनने लिहितो. ठीक आहे, लॉग ऑफ यम इंटू एन जर असेल त्याला काय लिहू शकतो आपण, लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ एन. मग बघा इथं यम एनच्या जागेवरती पी आणि क्यू आहे. मग याला आपण असं लिहू शकतो का? बघा लक्ष द्या, 2 लॉग ऑफ पी प्लस क्यू अपॉन 3 इक्वल्स टू लॉग ऑफ पी प्लस लॉग ऑफ क्यू. ठीक आहे, मग बघा आता हा 2 काय इकडे मल्टिप्लाय, इकडे आल्यावर काय होईल, दोन्हीला पण डिवाइड होईल. ठीक आहे, मग याला आपण असं लिहू शकतो, म्हणून लॉग ऑफ पी प्लस क्यू अपॉन 3 इक्वल्स टू 1 अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ पी प्लस लॉग ऑफ क्यू. ठीक आहे, आणि हेच काय करायचं होतं आपल्याला, इथं प्रूफ करायचं होतं. हेच काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं. इथं बघा इथं ब्रॅकेट आहे. ठीक आहे, टायपिंगमध्ये आला आहे तो. हेच काय करायचं होतं आपल्याला, प्रूफ करायचं होतं. मग खाली यायचं हेन्स प्रूफ. हेच काय करायचं होतं आपल्याला, प्रूफ करायचं होतं. बघा 4 मार्कासाठी असा प्रॉब्लेम येऊ शकतो जर आला तर याच्यामध्ये काय की 2-3 फॉर्म्युले यूज करायचे आणि दोन्ही बाजूनं लॉग घ्यायचं आहे. बट मला वाटत नाही असा प्रॉब्लेम येईल म्हणून, बट आला तर तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर ना आता बघा ज्यांना लिहायचं असेल त्यांनी लिहून घ्या. आता काय की आपला ऑनलाईन आहे. ठीक आहे, तर ऑनलाईनमध्ये काय की तुम्ही व्हिडिओ स्टॉप पण करू शकता. हे काही लाईव्ह चालू नाही, रेकॉर्डिंग चालू आहे. तर तुम्ही काय की लेक्चर करताना पेन आणि वही घेऊन बसायचं, मग चालू झाल्यानंतर ना तुम्ही लिहून घ्यायचं. ठीक आहे, आणि हे काय आहे की वरती कधी कधी टाईप करताना प्रॉब्लेमची मिस्टेक होती. हे प्रॉब्लेम काय आहे, बुकच्या बाहेरचे नाही, बुकमधलेच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे,